दुपारची वेळ होती आणि हवेत थोडा गारवा होता. एका छोट्या हॉटेलच्या अरुंद गल्लीत एक तरुण वेटर रामू काम करत होता. तो सुमारे 25 वर्षांचा होता. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद कुठेतरी हरवलेला होता. त्याचे शरीर थोडेसे सडपातळ होते. त्याच्याकडे कोणतीही मोठी पदवी नव्हती, पण तो नेहमीच कठोर परिश्रम करत होता आणि हीच त्याची ओळख बनली होती. त्याचे फक्त एकच स्वप्न होते, त्याच्या कुटुंबाला मदत करणे आणि त्यांना गरिबीतून बाहेर काढणे. रामूचे मन खूपच चांगले आणि पवित्र होते. त्याने जे काही आतापर्यंत केले होते ते पूर्ण प्रामाणिकपणा आणि समर्पणाने केले. स्वतःच्या समस्या वाढल्या तरीही तो नेहमीच इतरांना मदत करण्याचा प्रयत्न करायचा. त्याची आई बऱ्याचदा आजारी असायची आणि वडिलांची प्रकृतीही दिवसेंदिवस खालावत चालली होती. पण रामूने कधीही कोणाची मदत मागितली नाही. त्याला माहीत होते की जर त्याने हार मानली तर तो घराच्या जबाबदाऱ्या कशा पार पाडेल. आजही तो हॉटेलच्या स्वयंपाकघरात व्यस्त होता. त्याचे काम ग्राहकांना जेवण वाढणे, टेबल स्वच्छ करणे आणि हॉटेलमधील सुव्यवस्था राखणे हे होते. हॉटेलचे वातावरण खूप गर्दीचे होते, पण तो नेहमी हसतमुख असायचा आणि प्रत्येक काम शांतपणे करायचा. तो विचार करत होता की जर त्याला या महिन्याचा पगार व्यवस्थित मिळाला तर तो त्याच्या आईसाठी औषधे खरेदी करू शकेल, वडिलांना डॉक्टरांकडे घेऊन जाऊ शकेल आणि कदाचित काही घरातील वस्तू बदलू शकेल. मग हॉटेलचा दरवाजा उघडला आणि एक म्हातारा माणूस आत आला. त्याची चाल खूप मंद होती, त्याचे पाय कमकुवत होते आणि त्याचा चेहरा थकलेला होता. त्याने कुर्ता आणि धोतर घातले होते, जे थोडेसे फाटलेलेही होते आणि मातीने माखलेले होते. रामूने पाहिलं की हा माणूस गरीब आणि त्रासलेला दिसत होता आणि त्याच्या चेहऱ्यावर कोणतीही आशा नव्हती. पण जेव्हा त्याने पाहिलं की तो माणूस एका टेबलावर बसून मेनूची वाट पाहत आहे, तेव्हा रामू त्याच्याकडे गेला आणि अतिशय नम्रपणे विचारले, साहेब, मी तुम्हाला काही मदत करू शकतो का? म्हातारा हळूच हसला आणि म्हणाला, बेटा, मला फक्त एक प्लेट जेवण हवं आहे आणि बाकी काही नको. रामूने लगेच त्याला मेनू दिला आणि विचारले की तुम्हाला काय खायला आवडेल. काहीही न बोलता म्हातारा म्हणाला, मला भात आणि डाळ द्या. रामूने शांतपणे त्यांची ऑर्डर घेतली आणि स्वयंपाकघरात पाठवली. पण त्याला वाटले की हा माणूस खूप कमकुवत आहे आणि कदाचित त्यांच्याकडे पैसेही नसतील. जेवण खाल्ल्यानंतर जर त्यांच्याकडे पैसे नसतील तर काय होईल, असा विचार रामूच्या मनात आला. जेवण तयार झाल्यावर रामूने ते एका प्लेटमध्ये छान वाढले आणि हळुवारपणे म्हणाला, साहेब, तुमच्या जेवणाचा आस्वाद घ्या. जर तुम्हाला काही अडचण असेल तर मला कळवा. म्हातारा हळूच हसला आणि म्हणाला, धन्यवाद बेटा, देव तुला आशीर्वाद देव. तो त्याचं जेवण खात राहिला आणि रामू त्याला मदत करण्याचा विचार करत राहिला. काही वेळाने म्हातारा जेवण झाल्यावर त्याने पैसे देण्यासाठी खिशातून काही नाणी काढली, पण ती खूप कमी होती आणि तो बिलाच्या अर्ध्याही रकमेचे पैसे देऊ शकला नाही. मग रामूने लगेच त्याला थांबवले आणि म्हणाला, साहेब, तुम्हाला पैसे देण्याची गरज नाही. यावेळी तुम्ही आमचे पाहुणे आहात. म्हातारा शांतपणे रामूकडे पाहू लागला. त्याच्या डोळ्यात थोडे आश्चर्य आणि खूप कृतज्ञता होती. त्याला काहीतरी बोलायचे होते. तेव्हा हॉटेलचा मॅनेजर राजेश, जो कडक आणि नफा कमवण्याचा विचार करणारा माणूस होता, तो तिथे आला. जेव्हा राजेशने पाहिलं की रामूने पैसे न घेता म्हाताऱ्याला जेवण दिले, तेव्हा त्याच्या डोळ्यात राग आणि निराशा स्पष्ट दिसत होती. रामू, तू हे काय करतोयस? राजेश रागानेच म्हणाला, हॉटेलमध्ये मोफत जेवण वाटणे तुला योग्य वाटतंय का? पैसे वाचवण्याऐवजी तू त्यांचे मोठे नुकसान करत आहेस. रामू शांत राहिला आणि डोके टेकून उभा राहिला. पण त्याला मनापासून माहीत होतं की त्याने जे काही केलं ते योग्यच केले आहे. राजेशने कोणतीही पूर्वसूचना न देता त्याला ताबडतोब कामावरून काढून टाकले. आजपासून तुम्ही या हॉटेलमध्ये काम करू शकत नाहीत. जर तुम्ही अशा प्रकारे हॉटेलचे नुकसान केले
तर तुम्ही कोणतेही काम करू शकणार नाहीत. रामूला हॉटेलमधून काढून टाकण्यात आले. तो दुःखी होता, पण त्याने कोणाकडेही तक्रार केली नाही. त्याच्या डोळ्यात नेहमीच असणारी तीच हिंमत होती. त्याला त्याच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. त्याला वाटले की तो योग्य मार्गावर आहे, कारण त्याने कोणाला तरी मदत केली होती आणि ते त्याचं कर्तव्य होते. पण आता त्याचे आयुष्य अडचणींनी भरलेले होते. नोकरी नसल्याने घराची परिस्थिती आणखीनच बिकट झाली होती. रामूच्या वडिलांची तब्येत आणखी बिघडली होती. त्याच्या आईची औषधे दरमहा महाग होत होती आणि आता त्याच्याकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नव्हते. पण रामूने हार मानली नाही. त्याने रस्त्यावर भाजीपाला विकण्याचा निर्णय घेतला, कारण त्याला माहीत होते की जर तो त्याच्या कुटुंबाचे पोट भरू शकला नाही तर त्याचा संघर्ष व्यर्थ जाईल. तो दररोज सकाळी उठायचा, त्याचे शिळे कपडे घालायचा आणि हातात भाजीची पिशवी घेऊन रस्त्यावर जायचा. त्याचे दुकान लहान होते, पण तो पूर्ण ताकदीने काम करत असे. तो आधी हॉटेलमध्ये ज्यांना भेटायचा त्या जवळच्या लोकांनी त्याला रस्त्यात पाहून काहीही सांगितलं नाही. काहींनी त्याला हलक्यात घेतले, पण रामूला त्याचा काही फरक पडला नाही. त्याचे आयुष्य आता त्याच्यावर अवलंबून होते आणि तो कोणत्याही परिस्थितीत त्याच्या कुटुंबाला एकटे सोडू शकत नव्हता. एके दिवशी तोच म्हातारा माणूस ज्याने रामूच्या मदतीने हॉटेलमध्ये जेवण केले होते, तो रामूला पाहून त्याच रस्त्यावर थांबला. तो गाडीतून उतरला आणि रामूकडे गेला आणि म्हणाला, तू इथे? काय झालं बेटा? रामू थोडा वेळ गप्प राहिला. मग धाडस एकवटत म्हणाला, साहेब, आता माझ्याकडे काम नाहीये. मला हॉटेलमधून हाकलून लावण्यात आलं. आता काहीही झालं तरी मला माझ्या आई आणि बाबांवर उपचार करावेच लागतील. रामूचे बोलणे ऐकून म्हातारा थोडा कडक झाला. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, तुझ्यासोबत एक घडायला नको होते. रामूला काहीच समजले नाही. साहेब, मला हे करावं लागलं कारण माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता. तो म्हातारा हसला आणि म्हणाला, तुझ्या कृतीतून मला एक गोष्ट समजली की तू खूप प्रामाणिक, इमानदार आणि निर्मळ मनाचा माणूस आहेस. एकेकाळी मी सुद्धा तुझ्यासारखाच गरीब आणि निराधार माणूस होतो, पण माझ्या मनात आशा आणि स्वप्ने होती. माझ्याकडे हे सगळं काही नव्हतं. त्यावेळेस कधी कधी कोणीतरी मला मदत करायचे, पण आज मी एक मोठा व्यापारी आहे आणि मला माहीत आहे की दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होणाऱ्यांचे कर्म कधीच व्यर्थ जात नाहीत. रामू आश्चर्याने म्हणाला, सर, तुम्ही कोण आहात? तो म्हातारा माणूस हसून म्हणाला, मी अंबुज कुमार आहे. तुला भेटून आनंद झाला. तू ज्या पद्धतीने प्रामाणिकपणा दाखवलास ते मला आवडले. मी एक उद्योजक आहे, शिवाय मला सामाजिक कार्य करायलाही आवडतं. माझ्या अनेक संस्था देखील आहेत. मी अनेकदा गरीब लोकांचे वेषांतर करून वेगवेगळ्या ठिकाणी जातो आणि क्वचितच मला तुझ्यासारखी प्रामाणिक माणसं भेटतात. त्या दिवशी मी हॉटेलमध्ये आलो तेव्हा तू मला निस्वार्थपणे मदत केलीस. दुसऱ्या दिवशी मी तुला भेटायलाही तिथे आलो, पण तू तिथे नव्हतास. चौकशी केली तेव्हा मला समजलं की तुला तिथून कामावरून काढून टाकण्यात आले आहे. मला तुझ्यासारख्या प्रामाणिक आणि इमानदार लोकांना मदत करायला आवडेल. तुला नोकरी हवी आहे का? रामू आश्चर्याने म्हणाला, तुम्ही माझी खरोखर मदत कराल का? अंबुज कुमार त्याच्याकडे पाहत म्हणाला, हो, तुला नक्कीच मदत मिळेल. माझ्याकडे ये, मी तुला माझ्या हॉटेलमध्ये कामावर ठेवीन. काही दिवसांनी अंबुज कुमारने तेच हॉटेल विकत घेतले जिथे रामू यापूर्वी काम करत असे. तो हॉटेलचा मालक बनला आणि त्याने पहिले काम म्हणजे राजेश सारख्या क्रूर व्यवस्थापकाला काढून टाकले. अंबुज कुमारनेही त्याला जे योग्य वाटले तेच केले. त्याने रामूला हॉटेलमध्ये उच्च पदावर बसवले आणि त्याला नोकरीच दिली नाही, तर त्याच्या मेहनतीचे आणि प्रामाणिकपणाचे बक्षीसही दिले. आता हॉटेल पूर्णपणे बदलले होते. गरिबांसाठी विशेष सवलती होत्या आणि कर्मचाऱ्यांना आदर आणि प्रामाणिकपणे काम करण्याची संधी दिली जात होती. रामूला वाटले की आता त्याचे जग बदलले आहे. तो केवळ त्याच्या कुटुंबासाठीच नाही तर इतरांनाही मदत करू शकत होता.
काही महिन्यांनंतर रामूचे आयुष्य आता पूर्वीसारखे राहिले नाही. तो पूर्णपणे बदललेला माणूस होता. आता तो केवळ त्याच्या कुटुंबाला मदत करू शकत नव्हता, तर तो अंबुज कुमारच्या हॉटेलमध्ये चांगल्या पदावर काम करत होता आणि तिथल्या कर्मचाऱ्यांमध्ये त्याचा आदर होता. हॉटेलमध्ये काम करताना त्याला जाणवले की जेव्हा एखाद्याला स्वतःसाठी संघर्ष करण्याची संधी मिळते तेव्हा त्याला नक्कीच यश मिळते. एवढेच नाही तर तो आता त्याच्यासारख्या गरीब आणि संघर्ष करणाऱ्या लोकांना मदत करण्याचे मार्ग शोधू लागला. रामूचे काम आणि प्रामाणिकपणा आता हॉटेलसाठी एक उदाहरण बनले होते. एका गरीब मुलापासून या पदापर्यंत पोहोचलेल्या अंबुज कुमारला रामूचे कठोर परिश्रम आणि समर्पण चांगलेच समजले. एके दिवशी अंबुज कुमारने रामूला फोन केला आणि म्हणाला, रामू, मला तुझा अभिमान आहे. तू तुझ्या कुटुंबासाठीच नाही तर समाजासाठीही खूप काही केले आहे. तू निवडलेला मार्ग इतरांसाठी एक उदाहरण बनले आहे. रामूच्या डोळ्यात अश्रू होते. तो विचार करू लागला की आज तो ज्या ठिकाणी उभा आहे ते फक्त त्याच्या मेहनतीमुळे आणि काहीतरी चांगले करण्याच्या भावनेमुळे आहे. त्याने कधीही कोणाचेही नुकसान केले नाही आणि तो नेहमीच इतरांना मदत करण्याचा प्रयत्न करायचा. रामूला आता त्याच्या कुटुंबासाठी आवश्यकतेपेक्षा जास्त मिळत होते. पण सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तो आता केवळ स्वतःसाठीच नाही तर इतरांसाठीही जगत होता. काही काळानंतर अंबुज कुमारने हॉटेलमधील सर्व कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा कार्यक्रम आयोजित केला. हा कार्यक्रम फक्त हॉटेलच्या कर्मचाऱ्यांसाठीच नव्हता, तर तो कार्यक्रम त्या सर्व लोकांसाठी होता ज्यांच्या कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणाने ते या पदापर्यंत पोहोचले. त्या दिवशी रामूला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सर्व कर्मचारी उभे होते आणि अंबुज कुमारने रामूकडे बोट दाखवत म्हटले की रामूने आम्हाला यशाचा खरा अर्थ काय आहे हे शिकवले. तो एक साधारण माणूस होता जो परिस्थितीशी झुंजून इथपर्यंत पोहोचला. आज तो आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्थान बनला आहे. रामूचे मन अभिमानाने भरून आले. तो पुढे सरकला आणि पुरस्कार स्वीकारला. त्याच्या डोळ्यात एक चमक होती, कारण आता त्याने त्याच्या कुटुंबाला प्रत्येक अडचणीतून बाहेर काढले नव्हते, तर समाजात एक आदर्शही सोडला होता. जर तुम्हाला रामूची कहाणी प्रेरणादायी वाटली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा की तुमच्या आयुष्यात असा काही क्षण आला होता का जेव्हा तुम्ही कोणाला मदत केली आणि त्या बदल्यात तुम्हाला काहीतरी चांगले मिळाले. आम्हाला नक्की कळवा आणि अशाच प्रेरणादायी आणि हृदयस्पर्शी कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.